विकी कौशलच्या छावा या हिंदी चित्रपटाच्या तिकीट खिडकीवरील, खास करून महाराष्ट्राच्या तिकीट खिडकीवरील वादळाने मराठी चित्रपटसृष्टी आणि त्यातील निर्माता दिग्दर्शकांनी धडा नाही घेतला तर ते आपण एक मराठी प्रेक्षक म्हणून दुर्दैवच समजावं. मराठी निर्मात्यांनो जागे व्हा. प्रेक्षक 500, 1000चं तिकीट काढून सुद्धा चित्रपट पाहायला तयार आहे. फक्त तसा चित्रपट त्यांना देऊन तर बघा. KGF, छावासारखी रिस्क उचलून तर बघा. 2-3 निर्मात्यांनी, प्रोडक्शन हाऊसेसने एकत्र येऊन महाराजांवर एक बिग बजेट, मोठ्या पडद्यावर अक्षरशः तांडव करणारा अभिनय आणि संपूर्ण सिनेमागृह दणानून सोडणारा, तसेच स्तब्धही करणारा, अंगावर शहारा आणणारा चित्रपट बनवून तर बघा. एक उत्कृष्ट सिनेमा देण्याची क्षमता तर तुमच्यात आहेच. मी आजही हेच मानतो की शिवरायांच्या छावा चित्रपटातील हा सीन छावामधील या सीनपेक्षा कितीतरी पटीने चांगला होता. पण ते बोलतात ना की माणसाला स्वतःच्या जवळच्या व्यक्तीकडून मिळणाऱ्या कौतुकापेक्षा, चांगल्या कामाच्या पोचपावतीपेक्षा परक्या व्यक्तीचं मत जास्त आवडतं. मग ते मत कितीही खराब का नसो. फॉरेनर्सचे रिॲक्शन आपल्याला बघायला जास्त आवडतात. आपल्या माणसाच्या मतापेक्षा आपल्याला त्यांचं मत जास्त पटतं. तसंच काही मराठी चित्रपटांबद्दल घडताना दिसत आहे. बॉलिवूडने बनवलेला चित्रपट पाहण्यासाठी आपण सर्वांनी उड्या घेतल्या, पण मराठी चित्रपटांकडे आपण पाठ फिरवली. मराठीपेक्षा एक हिंदी चित्रपट आपल्याला चांगला वाटतो, मग त्या चित्रपटाच्या कमकुवत बाजूही आपण पाठीशी घालतो. पण तेच मराठी चित्रपटांबद्दल करत नाही. किती मराठी सेलिब्रिटीजने छावा या चित्रपटाबद्दल ट्विट केलं आणि किती मराठी सेलिब्रिटीजने शिवरायांच्या छावा आणि धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या चित्रपटाबद्दल ट्विट केलं. सेलिब्रिटींचं जाऊ द्या, सामान्य माणसाचंच बघा ना. पावनखिंड या चित्रपटाचं बजेट होतं 5 करोड आणि कमाई 75 कोटी. चित्रपट ब्लॉकबस्टर झाला. म्हणून शिवाष्टकातील त्यानंतरचा चित्रपट सुभेदार, त्याचं बजेट 10 करोड पण कमाई मात्र 18 करोड. चित्रपट उत्तम, पण आपण तो बघितला नाही. म्हणून त्यानंतरच्या चित्रपटाच्या बजेटसोबत काय झालं असेल हे तुम्ही ओळखत असेल. शिवरायांचा छावा बजेट 8 कोटी, 2 कोटींनी बजेट अजून कमी केला गेला आणि त्याचा परिणाम चित्रपटाच्या ओव्हरऑल क्वालिटीवर पडला नसणार असे होणार नाही. तसं बघितलं तर विकी कौशल या नावाच्या मानाने छावाचं बजेट जास्तच आहे. तो काही सुपरस्टार क्राऊड पुलर नाही, पण या मोठ्या बजेटसह त्यांनी आपला पैसा वेळेपेक्षा अतिवापराच्या नादीनं लागून सेट्स, प्रॅक्टिकल इफेक्ट्स आणि खऱ्या वाटणाऱ्या युद्धप्रसंगावर जास्त खर्च केला. अजून एक गोष्ट अशा ऐतिहासिक चित्रपटांना इतरांपेक्षा वेगळं बनवतं, एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतं, तो म्हणजे त्यातील कलाकारांचा दमदार अभिनय. अभिनेता आणि अभिनेत्री काय, त्यांच्या ॲक्टिंगमध्ये दम असला पाहिजे. इथे लोकांना सिनेमागृहात खेचून आणण्यासाठी मोठ्या नावाची गरजच नाही. इट्स हाय टाईम. मराठी दिग्दर्शकांनी आणि निर्मात्यांनी आपली चौकट मोडलीच पाहिजे. महाराजांवर चित्रपट बनवताय तर तो मोठाच बनवा, नाहीतर बनवूच नका. उगाचच कार्टूनसारखे VFX व्हिज्युअल्स वापरून महाराजांचं, इतिहासाचं, मराठी चित्रपटसृष्टीचं नाव खराब करू नका. महाराजांचं कर्तृत्व इतकं छोटं नाही जेवढं तुम्ही ते दाखवण्यासाठी बजेट वापरता. फक्त पैसा कमावण्यासाठी महाराजांचं नाव वापरू नका. एकदा तन, मन आणि धन लावून चित्रपट बनवून तर बघा.